रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 10 मार्च 2026. आज नर्मदा परिक्रमेचा 6वा दिवस आहे. आम्ही आहोत विमलेश्वरी या ठिकाणी. सकाळचे आता 5 वाजलेले आहेत. 3 वाजता सगळे परिक्रमावासी उठले, स्नान वगैरे झालं आणि नाव आहे 5:30 वाजताची. सगळेजण आता इको गाडीमध्ये हळू पुढे जातात ते. आणि गेली 5-6 दिवस झाले माझा आवाज बसला आहे, थोडासा त्रास होतोय बोलताना. तर चला निघूयात, नावेपर्यंत जाऊयात आपण. छोट्या छोट्या गाड्या इथपर्यंत परिक्रमावासी थांबलेले आहेत. सगळे परिक्रमावासी हळूहळू बसत आहेत. आता काही बसलेले आहेत, काही नाव पुढे गेलेले आहेत. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत आणि आमची नाव आता निघालेली आहे पुढच्या मार्गाकडे. तर आम्ही आता समुद्राच्या मध्यांना आलेलो आहोत आणि खूप असा मोठा समुद्र खवळलेला आहे, ज्या समुद्राचा अंतही नाहीये. याला म्हणतात रेवा सागर. समुद्र मंथनातून याच रत्न निघाले होते, म्हणून पलीकडे रत्नेश्वर आणि विमलेश्वर महादेव आहे. परिक्रमावासी बसलेले आहेत. परिक्रमावासी आता एक एक करून ओटी सोडतायत नर्मदे हर नामाचा जप करून. नर्मदे हर. नर्मदे हर. रेवा सागर पार होऊन नाव आता फायनली जागेवर आलेली आहे. आम्ही आता आहोत उत्तर तटावर. दक्षिण तटावरून उत्तर तटावरती आलेलो आहोत. आता सगळे परिक्रमावासी उतरत आहेत हळूहळू. नर्मदे नर्मदे. हा का? काली बघितला. हा ना. नर्मदे हर. परिक्रमावासी समुद्राच्या तिथून निघून आता चालत चाललेले आहेत मिठी तलाईकडे. 1 किलोमीटर अंतर आहे. तर जेव्हा समुद्र क्रॉस करून आम्ही आलो, आता पाठीमागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये, म्हणजे आम्ही नुकतीच आता परिक्रमा करून गेलो, त्या परिक्रमेमध्येही समुद्रातून उतरल्यानंतर त्या बॅगा काढायच्या, टाकायच्या आणि निघायचं पुढं चालायला.
पण आता समुद्र ते मिठी तलाईपर्यंत जात असताना इतकं छान वाटतं ना, छान वाटतं की पुन्हा एकदा पायी परिक्रमेची आठवण ताजी ताजी झालेली आहे. चला जातोय मिठी तलाईकडे आता. आतमध्ये चाललेला आहोत मिठी तलाईकडे. खरं ज्यावेळेस पायी नर्मदा परिक्रमा चालू असते त्यावेळेस ते दुकानही उघडं असतं, चप्पल असतं तिथे, कारण परिक्रमावासियांची चप्पल हरवलेली असते, काही जणांची नसते. चला आतमध्ये चाललोय. इथे आहे मिठी तलाई. मिठी तलाई म्हणजे इथलं पाणी खूप गोड आहे. परिक्रमावासी परिक्रमा करून आल्यानंतर इथे स्नान करतात. परिक्रमावासियांची इकडे भोजन प्रसादी बनवणं चालू आहे. त्यासोबत परिक्रमेत आलेल्या मैया त्यांना सेवा करू लागतात. आम्ही मिठी तलाईवरून निघून नारेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत, ज्या ठिकाणी रंगावधूत महाराजांचं स्थान आहे. आम्ही मागाशी दर्शन करून नारेश्वर या ठिकाणावर निघलो आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला लागलं कुबेर भांडारी, जे समोर आहे नीलकंठधाम पोईच्या, आणि ते कुबेर भांडारी आहे, तर कर्णाली पण असं म्हणतात. तर आम्ही आता दर्शनासाठी आतमध्ये चाललोय. आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहोत, दर्शन घेतलेलं आहे. तिथे जाता आलं नाही कारण की काही रूल्स असतात ते पण फॉलो करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आतमध्ये मला दाखवता आलं नाही. बाहेर आल्यानंतर लागतं 12 ज्योतिर्लिंग. ही 12 ज्योतिर्लिंग आहेत. मला पूर्णपणे वेडा मारता येणार नाही कारण मी परिक्रमामध्ये आहे, संकल्प घेतलेला आहे.